पुढची बातमी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मराठी माणसांची मतं मिळाली नाहीत असा आरोप केला होता. त्याला देखील उद्धव ठाकरेंनी जोरदार उत्तर दिलंय. आम्हाला मराठी मतं का कमी मिळतील, असं काय कारण आहे? एम म्हणजे मराठी नाही. यावेळी लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केल्याचं ठाकरेंनी म्हटलं. मराठी मतं कमी मिळाली असं महायुतीचे नेते म्हणतात. खरंच मराठी मतांचं काय आणि यंग फॅक्टर मराठी मतं का कमी मिळतील, काय असं काय कारण आहे? त्याचं म्हणणं की यंग फॅक्टर खूप चालला. अल्पसंख्याक एम म्हणजे मराठी आलंच ना. एम मध्ये मराठी नाही, एम फॅक्टर. आणि मी तुम्हाला सांगतो, यावेळेला आम्हाला, मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं. त्याच्यात माझे मराठी तर आहेतच, हिंदू सुद्धा आहेतच, मुस्लिम सुद्धा आहेतच, ख्रिश्चन आहेतच, शीख आहेत, इतर सर्व. आणि तुम्हाला काय वाटतं, रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात एकच जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल. महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार. त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल. इंडिया आघाडीचे पंतप्रधान चेहरा नव्हता, वारंवार त्याची टीका केली गेली. असंच महाविकास आघाडी बोलत आहेत की आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे आणि यांच्या मंत्र्यांचं त्यांच्याकडे कोण असतं पहिला ठरवा ना. त्यांच्याकडे कोण आहे आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे. कारण मला आठवते, मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं, ते बसलेली गावं, दोन काय, एक बसेची ना. आता हालत त्यांची तशीच आहे. तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत, एक सुद्धा बसत नाहीये.